आप देख रहे हैं अब तक न्यूज चॅनल। नमस्कार। पहिल्या दिवसापासूनच या आंदोलनाच्या बाबतीमधल्या बातम्या आम्ही अब तक आणि या इतर चॅनलला बघितल्या आणि तेव्हापासूनच या आंदोलनाच्या बाबतीमध्ये संवेदना आमच्या मनामध्ये होती, आदर होता। आम्हीही शेतकऱ्यांचे लेकर आहोत आणि शेतकरीच आमचा मायबाप आहे आणि जगाचा पोशिंदा आहे। त्याच्या प्रित्यर्थ आमच्याच मनात आदर राहणं म्हणजे काही मोठी विशेष बाब नाही, ही स्वाभाविक आहे। त्या पद्धतीने आदर होता, परंतु या ठिकाणी भाग घेत असताना गेल्या आठवड्यामध्ये जर आम्ही पहिल्या दुसऱ्या दिवशी या सगळ्या मंडळीचे फोन आले होते, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, पण लगेच जर भाग घेतला असला तर हे राजकारणाचं वळण, त्याला राजकीय वळण, त्याला स्वरूप त्याला प्राप्त झालं असतं। म्हणून हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, आज नाही तर 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये याच्यावर मार्ग निघून जाईल अशी आमची अपेक्षा होती। म्हणून आम्ही लांब होतो, थोडंसं याच्यापासून पथ्य पाळलेलं होतं, याला राजकीय वळण यायला नको। परंतु आता 10-12 दिवस झालेत, हा शेतकरी मायबाप, सगळ्या म्हातारे वृद्ध शेतकरी माय मावश्या सगळ्या या ठिकाणी दिवसभर राहतात, रात्रीचेही राहतात, तरी देखील 10 दिवस ओलांडून कोणी लक्ष देत नाही। ही बात अतिशय खेदजनक आणि अतिशय आत्मचिंतन करणारी आहे। आणि मला वाटतं 10 दिवस उलटून पण ज्यांच्या मुखातनं आम्ही आत्मदहन करू, नाहीतर पुन्हा बैलगाड्या घेऊन मालेगावला येऊ, तर या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता आपण एक शेतकऱ्यांचे भूमिपुत्र म्हणून, शेतकरी आपले मायबाप आहेत, यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, मार्केटमध्ये काम करण्याची संधी मला दिलेली आहे। या सगळ्यांची भावना आणि या सगळ्या भावना जोपासत मी या ठिकाणी आज आलो। सकाळी सुनील आबा गायकवाड आणि मी या आंदोलनाच्या बाबतीतल्या सगळ्या पार्श्वभूमी आणि पुढच्याही काही गोष्टी सगळ्या ठेवलेल्या आहेत तुमच्या सगळ्या मीडियाच्या समोर। पण मी सकाळीच बोललो होतो की हे कडाक्याच्या थंडीमध्ये कसे राहतात, ही सगळी गोष्ट मला बघायची पण होती आणि आपण त्याचे नुसते काडीने औषध लावणं नाही, तर या आंदोलनामध्ये मनापासून सहभागी होणं ही माझी भावना होती। आणि मी सकाळी सांगितलेलं होतं की मी सायंकाळी तुमच्या बरोबर या ठिकाणी येईल आणि रात्रभर तुमच्या बरोबर राहील आणि आंदोलनामध्ये हृदयापासून सहभाग नोंदवेल, ही माझी भावना होती। आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे मी आलो। आज त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांबरोबर, सगळ्या शेतकऱ्यांबरोबर सहभागी होत आहे आणि सहभागी होताना मी कुठेतरी त्यांच्या कर्जातनं मुक्त झालो किंवा मुक्त होण्यामध्ये कुठेतरी सहभाग नोंदवला, याचं मला आत्मिक समाधान। पहले ही दिन से शेतकरियों का इसके ऊपर आंदोलन है। जब उद्घाटन के लिए आए तब भी काले झंडे दिखाए गए, निषेध किया गया, उसके बाद भी ना उद्घाटन को रोका गया ना काम को रोका जा रहा है, क्यों? मी तर बिनपगारी फुल अधिकारी आहे, मला काही त्याच्या बाबतीतलं माहिती नाही। परंतु लोकशाही मार्गाने जे मूलभूत हक्क आहेत, आंदोलन असेल, उपोषण असेल, आत्मदहन असेल किंवा मोर्चा असेल, हे हत्यार माझ्या ह्या शेतकरी बांधवांनी उपसलेलं आहे। आणि त्याच्यातली पहिली पायरी लोकशाही मार्गाने आंदोलनाची, धरणे आंदोलनाची, ते धरणे आंदोलन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। याची दखल शासनाने जर घेतली, राज्यकर्त्यांनी घेतली, तर त्याच्यावर मार्ग निघेल। आणि त्या आंदोलनाचं जर दुसरा पवित्र असेल, दुसरी स्टेप असेल, तर ती हळूहळू हे सगळे मायबाप ठरवतील। यांची जी आंदोलनाची दिशा राहील, त्या आंदोलनाच्या दिशेला आमचा खांद्याला लावून खांदा त्यांच्यामध्ये सहभाग राहील, हे मी या ठिकाणी नमूद करेल। मग याची दखल का घेतली नाही, का कोणी आले नाही, तर हे राज्यकर्त्यांचा, सरकारचा, शासनाचा आणि त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचा, प्रशासनाचा प्रश्न आहे। तो ठिकाणी मार्गी जावा, तो त्यांच्या कानावर जावा, म्हणून आज आम्ही सगळे सुनील गायकवाड, आम्ही सगळे 12 बलुतेदार मित्रमंडळ आणि हिंदू एकता मित्रमंडळाचा आम्ही याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आणि सकाळी सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये जर काही याच्यावर कार्यवाही नाही झाली, तर चर्चा विनिमय ह्या सगळ्या बांधवांचा झाला असेल, तर त्यांनी बैल मोर्चाचं सांगितलं होतं, बैलगाड्यांचा, तर मी म्हटलं काही एवढ्या लांब बैलगाड्यांना दमवू नका, तर सायकल रॅली काढू आणि त्या मार्गाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत जाण्याचा आम्ही मानस केलेला आहे। त्याला सगळ्यांनी दुजोरा दिलेला आहे। 2-3 दिवस वाट बघू, नाही तर इथून कमीत कमी मला खात्री आहे की कमीत कमी 100-500 सायकली या ठिकाणून निघतील आणि बाकीचा महिला वर्ग 10-1 गाड्या एशियाड बस सारख्या या भरून आणि त्या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर जे क्रिकेट ग्राउंड आहे त्या ठिकाणी जमायचं आणि तिथून ट्रॅफिकला अडचण होणार नाही, जनतेला वेटीस धरलं जाणार नाही, ही सगळी पथ्ये पाळत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जायचं। आणि मुख्यमंत्री साहेब मी ज्या पद्धतीने बघितलेलं या 6 महिन्यामध्ये अतिशय संवेदनशील आणि करुणामय आहेत
एवढा मायबाप शेतकरी आल्यानंतर निश्चितप्रमाणे त्यांच्या हाकेला होकार मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी नमूद करतो. तुम्ही आल्यानंतर असं वाटतंय लोकांना की मार्ग मतलब जे 100% निघून जातील? तो तर त्यांचा अधिकारच आहे. हा फक्त व्यवस्थितरित्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत मांडणं गरजेचं आहे. आणि याच्या अगोदर अशा पद्धतीने जिथे पाईपलाईनने बंदिस्त पाणी नेलेले तिथे तिथे उठाव झालेला आहे आणि उठाव झाल्यानंतर त्यांच्या मागण्या मंजूर करून पदरात घेऊन आणि त्यांना न्याय मिळालेला आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये ह्या शेतकरी राजांनी जे रात्र पहाटीचं आंदोलन केलेलं आहे, त्यांची जी पोटतडकी आहे, त्यांचं जे भविष्य लेकरा बाळांचं उद्ध्वस्त होणार आहे हे सगळ्यांना कळतं. फक्त आणि राज्यकर्त्यांनाही कळतं, सगळ्यांना कळतं. फक्त ते वळत नाहीये, ते वळवण्यासाठी हा पवित्रा घ्यावा लागेल.